विद्युत रोषणाई काढताना भीषण अपघात, कंत्राटी कामगाराचा जागीच मृत्यू. स्वातंत्र्य दिनानिमित्त पिंपरी चिंचवड महापालिकेच्या ह प्रभाग क्षेत्रीय कार्यालयावर करण्यात आलेली विद्युत रोषणाई काढताना भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत 43 वर्षीय कंत्राटी कामगार राहुल साबळे यांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना 18 ऑगस्ट रोजी दुपारी 2च्या सुमारास घडली. ट्रिकल्स या कंत्राटदार कंपनीचे 4 कर्मचारी रोषणाई काढण्यासाठी प्रभाग कार्यालयाच्या छतावर गेले होते. पत्र्याच्या शेडवर चढून काम सुरू असताना राहुल साबळे यांचा अचानक पाय घसरला आणि ते खाली कोसळले. त्यामुळे त्यांना गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. दापोडी पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. दरम्यान उंच ठिकाणी काम करताना हेल्मेट, सुरक्षा पट्टा आणि इतर आवश्यक सुरक्षा साधनांचा वापर झाला होता का, याबाबत गंभीर प्रश्नही उपस्थित झाले. महापालिकेच्या सह शहर अभियंता महेश कावळे यांनी सांगितलं की सुरक्षा नियमांबाबत करारात स्पष्ट सूचना असतानाही प्रत्यक्ष कामाच्या वेळी त्यांचं पालन का झालं नाही, याबाबत कंत्राटदार कंपनीकडून खुलासा मागवण्यात आलाय. खुलासा प्राप्त झाल्यानंतर नियमानुसार कारवाई करण्यात येणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय. या दुर्घटनेमुळे कंत्राटी कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय. सुरक्षा नियमांची काटेकोर अंमलबजावणी करण्याची यामुळे मागणी होत आहे. नगरपालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयाची जी विद्युत रोषणाई होती ती काढताना एका कर्मचाऱ्याचा वरतून खाली पडून दुर्दैवी असा अंत झालाय. नेमकी घटना काय होती, यात चुकी कोणाची आहे आणि जबाबदारी आपण कोणावर घेऊ शकतो? हा क्षेत्रीय कार्यालयाची इमारत तशी G+1च आहे, एक मजला आहे वरती, आणि त्याच्यावरनं ज्या आपण हे केलेल्या होत्या लाईटच्या माळा टाकल्या होत्या त्या काढत असताना एका कामगाराचा पाय घसरून तो खाली पडला आणि तिथं त्याला तिथून YCM हॉस्पिटलला नेण्यात आलं. तिथं डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. हा जो कर्मचारी होता हा पालिकेच्या आस्थापनेवरती होता की ठेकेदाराचा कर्मचारी होता? हे जे काम केलं होतं हे काम पार्वती इलेक्ट्रिक एंटरप्राइजेस यांना निविदेद्वारे दिलेलं होतं. त्या एजन्सीला हे काम करण्याच्या सूचना केलेल्या होत्या कार्यकारी अभियंता हा क्षेत्रीय कार्यालय यांनी. त्याच्यानुसार त्या एजन्सीने त्यांचे कर्मचारी नेमून हे काम केलेलं होतं. हा पालिकेचा कर्मचारी नव्हता त्या मानधनावरील. हा जो पार्वती इलेक्ट्रिकल जी कंपनी तिने हे काम करत असताना सुरक्षाचे जे निकष असतात ते पूर्ण केले होते का? कारण जर सुरक्षेचे निकष त्यांनी जर पाळले असते तर आज त्या कामगाराचा जीव वाचला. सुरक्षेचे उपाययोजना करून काम करणे ही निविदेची पण मुख्य अट आहे आणि आपण त्याच्या सर्व अधिकाऱ्यांना पण कर्मचाऱ्यांना पण सूचना दिलेल्या आहेत आणि त्यानुसारच काम केलं जातं. परंतु या कामाच्या वेळेस एजन्सी मार्फत आपल्या कुठल्याही अधिकाऱ्यांना सूचना दिली गेलेली नव्हती की बाबा आम्ही हे काम करायला जात आहोत आणि त्यामध्ये काहीतरी हे त्यांच्याकडनं चूक झालेली दिसून येत आहे. यासाठी कोण जबाबदार आहे आणि तुम्ही पालिका म्हणून तुम्ही काय कारवाई करणार? कारण की लोकांचा जीव जातो विनाकारण. नाही, आता आपण या केसमध्ये एजन्सीला नोटीस इश्यू केलेली आहे आणि त्यांच्याकडनं आपण खुलासा मागितला. तर एजन्सीकडनं खुलासा आल्यानंतर आपण एजन्सीवर निश्चितच आपल्या निविदा शर्तीनुसार कारवाई करू. या एजन्सी पार्वती इलेक्ट्रिक एंटरप्राइजेस यांना नोटीस दिलेली आहे आणि त्यांचा खुलासा प्राप्त झाला की आपण त्यांच्यावर नियमानुसार निविदा अटी शर्तीनुसार कारवाई करू. कॉन्ट्रॅक्टरला ज्यावेळेस काम देण्यात आलं त्यामुळे सुरक्षेच्या बाबतीत काही अटी शर्ती लावून देण्यात आल्या होत्या का? हो, निविदेच्या मुख्य अटीच आहेत त्या की प्रत्येक वेळेस काम करताना त्यांनी सुरक्षेच्या उपाययोजना करूनच काम करणे अपेक्षित आहे. ज्यावेळेस हे कॉन्ट्रॅक्टर काम करत होते त्यावेळेस आपल्या महानगरपालिकेचा उपपरिवेक्षक किंवा कोण एखादा कर्मचारी अधिकारी तिथं पाहणी करण्यासाठी थांबला होता का त्यामध्ये? या बाबतीत काय झालेलं आहे की त्यांनी काम ज्यावेळेस या माळा काढायचं सुरू केलं त्यावेळेस आपल्या अधिकाऱ्यांना कोणालाही त्याची पूर्वसूचना दिलेली नाही. त्यामुळे आपला कुठलाही अधिकारी तिथं किंवा कर्मचारी तिथे उपस्थित राहू शकलेले नाही. त्यांनी म्हणजे पूर्वसूचना न देता काम सुरू केले आणि त्यामुळे थोडंसं अडचण त्यांची पूर्वसूचना न देता कॉन्ट्रॅक्टर कर्मचारी आंदोलनाने अशा प्रकारचे काम करतात. तर यामध्ये महानगरपालिकेची एकदम मोठी चूक जी आहे ती पाहायला मिळत आहे. कारण की मोठ्या प्रमाणामध्ये 4-5 कर्मचारी आतमध्ये आणखी माळा काढलेला देखील लागला. सुरक्षेचा प्रश्न महानगरपालिकेचा सुरक्षेचा प्रश्न हा जो आहे तो उपस्थित वाटत नाही आहे. त्यात थोडीशी महानगरपालिकेला जर त्यांनी
दिली असती सूचना आपल्या अधिकाऱ्यांना तर आपण निश्चितच सगळ्या सुरक्षा उपाययोजना आहे की नाही हे खात्री करूनच त्यांना काम करू दिलं. ट्रेनिंगवर चढतोय कर्मचाऱ्यांना पाडतोय So, त्यांनी नोटीस नाही दिली मान्य आहे. पण आतमध्ये येतोय कर्मचाऱ्यांना काढायला लागतं ते नोटीस चूक आहे की नाही महापालिकेची? ही महापालिकेची चूक नाही परंतु त्या ठिकाणचे सुरक्षा कर्मचारी त्याबाबत जास्त सांगू शकतात काय ठीक आहे, हिंदी काल दिनांक 18/8/2026 रोजी दुपारी 2 वाजल्याच्या सुमारास कासारवाडी येथील महानगरपालिकेचं विभागाचं कार्यालय आहे त्या ठिकाणी 15 ऑगस्ट निमित्त लावण्यात आलेली लाइटिंग काढत असताना एक तरुणाचं नाव आहे राहुल विठ्ठल साबळे वय 44 वर्ष राहणार विजयनगर काळेवाडी हा लाइटिंग काढत असताना खाली पडून मयत झाले असल्याची माहिती दापोडी पोलीस स्टेशन येथे प्राप्त आहे. त्यावरून दापोडी पोलीस ठाणे येथे अकस्मात मयत रजिस्ट्रेशन नंबर 57/26 दाखल करण्यात आलेला आहे. सदर माहितीचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक निकम हे करीत आहेत. सर, ज्यावेळेस हे काम चालू होतं त्यावेळेस जो कामगार आहे त्याला सर्व सुरक्षा संसाधनं पुरवण्यात आली होती का? हा जो कर्मचारी हो महानगरपालिकेचा आहे की ठेकेदारी पद्धतीने तो काम करतो आणि याला सर्वस्वी जबाबदार कोण असू शकतं याबाबत तुम्ही काही चौकशी वगैरे काय करणार? सदरचा मयत इसम हा खाजगी कामगार आहे. तो ठेकेदार याच्याकडे काम करत असल्याची माहिती प्राप्त आहे. त्या दृष्टीने सदर अकस्मात माहितीचा तपास सुरू आहे. तो जो कामगार आहे त्याचं नाव काय आणि त्याला सुरक्षा साधने पुरवण्यात आली होती का ठेकेदाराकडून? त्या अनुषंगाने काय आपण तपास करणार? त्याचं नाव आहे राहुल विठ्ठल साबळे वय 44 वर्ष राहणार विजयनगर काळेवाडी. तो गेले 15 वर्षापर्यंत पासून एकाच ठेकेदाराकडे काम करत होता. त्याला नक्की याच्यामध्ये कोणाची चूक आहे किंवा याच्यामध्ये याला आवश्यक उपाययोजना केल्या होत्या का या दृष्टीने आमचा पोलिसांचा तपास सुरू आहे.